कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली। पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही। पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत। पण आम्ही तसं केलं नाही। आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला। आता याच्यामध्ये आपण काय काय केलं तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल। खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीचे देतं शेतकऱ्यांना। 25,000 कोटी रुपये दरवर्षी हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी। पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो। आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे। 95,000 कोटी रुपये। आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला। आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली। आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल। हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे। खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे। आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरमध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही। इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे याच्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला होता। त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज भरलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी भरलेलं नाही। आणि म्हणून आपण ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय करायला घेतला त्यावेळी आपण एक प्रवीण परदेशींची कमिटी तयार केली होती आणि या कमिटीला आपण काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म अशा पद्धतीनं काही सूचना द्यायला सांगितल्या होत्या। त्यामध्ये सूचना देत असताना काही लॉंग टर्मच्या दिल्या, काही शॉर्ट टर्मच्या दिल्या, पण एक गोष्ट प्रकर्षाने त्यांनी मांडली। खरं म्हणजे बोलताना रोहितजींच्या ते लक्षात आलं नाही, ते असं म्हणाले की नैतिकतेवर शेतकऱ्यांच्या प्रश्न दिनवत, नैतिकतेवर नाही। त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलं आहे, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 17 मध्ये कर्जमाफी, 20 मध्ये कर्जमाफी, 26 मध्ये कर्जमाफी, असं कुठेच झालं नाही। त्यांनी चिंता ही मांडलेली आहे की बँकिंग सिस्टीमचं काय होईल।
बँकेमध्ये कर्ज परत करण्याची जर म्हणजे असं एक शेतकरी प्रामाणिकच आहे, पण जर माहिती आहे की दरवर्षी सरकार करणारच आहे, तर मग वाट पाहतो माणूस, कशाला भरायचं बाबा कर्ज, खरंच करतायत का हे. आणि म्हणून त्यांनी इन्स्टन्सेस मांडले आहेत की कशा पद्धतीनं बँकांची परिस्थिती खराब होते. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की काहीतरी डिस्टन्स ठेवा. ज्या लोकांनी कर्जमाफी मिळवली आत्ता नुकतीच किंवा मागच्या कर्जमाफी योजनेत, त्या लोकांना जर पुन्हा कर्जमाफी त्यातले जर काही झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एक विविक्षित रक्कम त्याकरता भरा. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना त्यात घेऊच नका, नाहीतर बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होईल. पण मग त्यांनी सांगितलं की विविक्षित रक्कम भरा, काही रक्कम त्यांना भरू द्या, म्हणजे मग या ठिकाणी बँकिंग सिस्टीम चालेल. आता मुश्रीफ साहेब या ठिकाणी आहेत. मुश्रीफ साहेब आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज सांगायचे की लवकर तारीख घोषित करा, कोणी कर्जच भरत नाही. आमच्या कोल्हापूर बँकेमध्ये रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते, पण कोणी कर्जच भरत नाही आहे. तारीख घोषित झाली, बरोबर भरले सगळ्यांनी, नंतरच्या लोकांनी कर्ज, आणि पुन्हा त्या बँकेची परिस्थिती. आज तुम्ही बघा नागपूरची आमची बँक 90% नागपूरची बँक मागच्या घोटाळ्यात बुडली. आज शेतकऱ्यांच्या तुलनेत सगळ्यात कमी जर कर्ज कुठे मिळत असेल तर ते नागपुरात मिळतं, कारण बँक नाही आहे. जिथे जिथे बँका बुडल्या त्या त्या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली. आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस ही त्यामध्ये आली. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आपण जर बघितलं तर पहिले आम्ही 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना केली, ज्याच्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी 44 लाख शेतकऱ्यांना आपण मदत केली. त्यात 24 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना होती. 4.27 लाख शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता केला. 14,89,000 शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर पैसे दिले. आणि मग जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आली, त्यावेळी रोहित पवारजी, आपली माहिती चुकीची आहे, 2017च्या योजनेमध्ये लाभ मिळालेल्या, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफी योजनेतनं वगळण्यात आलं, देण्यात नाही आलं, हे वगळण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी 17ला लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत लाभ मिळालेला नाही, त्यांना वगळलेला आहे. म्हणून आपल्याला मिळालेली माहिती वस्तुस्थिती दर्शक नाही आहे. एवढंच नाही, 2008 साली देशामध्ये कर्जमाफी झाली, त्यानंतर 9 मध्ये आपण आणली महाराष्ट्रामध्ये, 8 नंतर. आता 9 मध्ये देखील आपण ज्यावेळेस आणली त्यावेळेस 8च्या माफीमध्ये जे समाविष्ट होते त्यांना आपण वगळलं आणि इतरांना आपण 20,000पर्यंत त्या ठिकाणी मदत केली. मर्यादा जी होती ती 20,000ची मर्यादा होती. जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपये आपण 2009 साली दिले होते. आणि म्हणून हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे. या प्रत्येक वेळी लगतची जी कर्जमाफीची योजना आहे त्या कर्जमाफीच्या योजनेतल्या जे पात्र झाले आणि ज्यांना लाभ मिळाला त्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे, या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा, टाळ्या याच्यानंतर वाजवा. सातत्याने
या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाखच शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. कापसाच्या खरेदीच्या संदर्भात खरेदी संदर्भातही 7,710 प्रति क्विंटल या आधारभूत किमतीवर आपण 136 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे आणि त्याकरता 10,883 कोटी रुपयाची चुकारे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. सोयाबीनच्या संदर्भात 3,198 कोटी किमतीचा 6 लाख टन सोयाबीन आपण खरेदी केली आहे. कांद्याच्या संदर्भात जवळपास 14,687 मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे आणि कांद्याचा खरेदी दर आपण 2125 केल्यामुळे आता बाजारामध्ये तो 2500 ते 3,000 इथपर्यंत पोहोचलेला आहे. सुधीर भाऊंनी मला धानाच्या बोनस संदर्भात चिठ्ठी पाठवलेली आहे. सुधीर भाऊ, ते आपल्याला द्यायचंच आहे. आहेच आणि त्याचा योग्य वेळी निर्णय करणारच आहोत. आत्ता फक्त कॅश फ्लोचा प्रॉब्लेम कर्जमाफीमुळे आहे. हा, नंतर तुमच्याशी चर्चा करतो त्या संदर्भात. फक्त एवढंच सांगतो की त्या संदर्भात आपण सकारात्मक आहोत, ते आपण नाकारलेलं नाही आहे. अध्यक्ष महोदय, काही सदस्यांनी हे जे काही लोड शेडिंग आमच्याकडे होतं असं त्या ठिकाणी मांडलं. मुळामध्ये कुठेही लोड शेडिंग नाही आहे. 32,000 मेगावॅटची मागणी यावेळेस आपण पूर्ण केली. केवळ 2 दिवस आपण जेव्हा आपले काही संच बंद पडले होते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी 500 मेगावॅट कमी होतो. पण हे खरं आहे की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी लोकांना वीज मिळत नाही. याचं कारण असं होतं आहे की आपण फिडर सेपरेशन केलेलं आहे आणि जे लोक अजूनही कृषी फिडरवर आहेत, पूर्वी त्यांना प्रॉब्लेम नव्हता. पूर्वी कृषी फिडरवर रात्रीच वीज मिळायची, दिवसा अर्धे दिवस, अर्धे रात्री पूर्ण दिवस. आता आपण 76% कृषी फिडरला दिवसा वीज देतोय, 76%.
फक्त 24% राहिलेली आहे. आपण जो या ठिकाणी सांगितलं होतं की दिवसा वीज देऊ शेतकऱ्यांना 76%वर, ते 76%ना आपण दिवसा दिल्यामुळे रात्री आपण वीज बंद करतो आणि ती बंद केल्याबरोबर जे कृषी फिडरवर आहेत त्यांना ती लोड शेडिंग वाटतं. ते लोड शेडिंग नाही आहे, त्यांना गावठाण फिडरवर जावं लागेल. ते मायग्रेशन आपण सुरू केलेलं आहे. अशा सगळ्या केसेस आयडेंटिफाय करून त्यांना जे गावठाणाचं फिडर आहे त्या फिडरवर नेण्याचं काम देखील आता मोठ्या प्रमाणात आपण करतो. नाही, थोडे बहुत त्याच्यामध्ये आता जसं मी उदाहरण सांगतो की वसई विरारला आता 3 दिवस आपण लाईट बंद ठेवले, 3 दिवस ठेवावे लागले. आता त्यातनं हे लक्षात आलं आत्तापर्यंत जे लो लाईंग एरिया वाटत नव्हते तेही आहेत, आता तिथेही आम्ही योजना करतो आणि सगळं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे उंचीवर तयार करायचं, स्टेज करायचं आणि त्याच्यावर उंचीवर तयार करायचं. अशा पद्धतीनं आता जेवढा भाग बुडलेला होता त्या सगळ्या भागात आम्ही ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातही हो पूरपट्ट्यातही ते करतोय आपण. हां बोलणार आहे त्याच्यावर काळजी करू नका. स्मार्ट मीटरचं स्मार्ट मीटर खरं म्हणजे राज्यामध्ये आता तर देशातच सगळीकडे स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी झालं आहे. आपल्या राज्याने 1,23,00,000 स्मार्ट मीटर्स लावले आहेत. म्हणजे आपण मोर दॅन 50% आता पोचलेलो. 1,23,00,000. यामध्ये तक्रारी किती ग्राहकांकडनं आल्या? 3,92,000 ग्राहकांकडनं तक्रारी आल्या. जिथे तक्रार आली तिथे आपण दुसरं मीटर घेऊन जातो आणि त्यांच्यासमोर तपासणी करतो. ही तपासणी केल्यानंतर केवळ 210 तक्रारींमध्ये तथ्य आढळलं, म्हणजे 0.0017%. आणि एवढंच नाही तर आपण काही प्रमाणात स्मार्ट मीटर वापरणाऱ्यांना दिवसाला विजेची सवलत देखील दिली आहे. पण आता यावेळेस एक गोष्ट मात्र निश्चितपणे झाली. काही लोक म्हणतात की आमचं बिल जास्त आलं. हे का आलं याचा एक अभ्यास केला. हे वर्ष एक वेगळं वर्ष आहे. 3 महिने हीट वेव्ह आहे या वर्षामध्ये आणि त्यामुळे आपण बघा की उन्हाळ्यामध्ये आपलं जे कन्झम्पशन 28,000 मेगावॅट असतं ते सातत्याने 3 महिने 32,000 मेगावॅट आहे. म्हणजे 4,000 मेगावॅट अधिकची वीज आपण वापरतो. त्याचा परिणाम काय होतो? म्हणून एक आपण स्टडी केला बदलापूरला. हवामानातल्या बदलामुळे आता बदलापूरमध्ये जे काही सरासरी कमाल तापमान जे आहे हे साधारणपणे मे 25 मध्ये 38 डिग्री होतं, ते मे 26 मध्ये 43 डिग्री झालं, 5 डिग्रीनी वाढलं. आणि सातत्याने हीट वेव्हमध्ये ते 5 डिग्रीनी पुढे होतं. आणि साधारणपणे पाऊस देखील जवळपास 1 महिना उशिरा पडला. पाऊस पडला की थोडं डिमांड कमी होते लोकांचं. आता याच्यामध्ये वीज वापर समजा 1 BHKचं कुटुंब आहे, साधारण 1.5 टनचा AC आहे, फ्रीज आहे आणि पंखा आहे. अशा घरामध्ये बिल येत होतं 270 युनिट्सचं. यावर्षी वापरले गेले 270च्या ऐवजी 415 युनिट. त्यामुळे मासिक बिल 2,500वरनं 5,000 झालं. का झालं? आपण जेव्हा 300 युनिटपर्यंत आपण स्वस्तात वीज देतो, 300 युनिटच्या वर गेलं की 5 रुपयांनी वाढ होते आणि 500 युनिटच्या वर गेलं की अजून 2 रुपयांनी वाढ होते. टेलिस्कोपिक पद्धत आहे. आणि या टेलिस्कोपिक पद्धतीमुळे ज्याचा 270 युनिटचा वापर होता त्याचा 415 युनिट झाला. 2 BHK जो आहे याच्यामध्ये त्यांचा वापर अंदाजे 425 युनिट होता, तो झाला 655 युनिट. आणि 4,500 वरनं 8,000वर त्यांचं बिल गेलं. 300ची मर्यादा ओलांडली, इकडे 500ची मर्यादा ओलांडली. आणि म्हणून याचा काही स्मार्ट मीटरशी संबंध नाही. जिथे स्मार्ट मीटर लागलं नाही त्याही ठिकाणी अशाच पद्धतीची बिलं आलेली आहेत.
कारण एक्सटेंडेड उन्हाळ्यामुळे आणि हीट वेव्हमुळे विजेची मागणी अधिक होती आणि जास्त प्रमाणात वीज आपण वापरली आहे.